मी वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. आता मी हा गाणं यासाठी वाजवून दाखवला, तुमच्या सगळ्या डीपीवर आणि सोशल मीडियावर हा गाणं वाजवू द्या. कारण ही मुलगी ज्यावेळेस महागाई काँग्रेसच्या सरकारमध्ये 55 रुपये डिझेल होता, त्यावेळेस तिला जास्त महाग वाटत होता, म्हणून हे बारीक होती आणि म्हणून गाणं म्हणाले. नवनियुक्त जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कुवासे यांच्या पदग्रहण सोहळ्याला उपस्थित, या मंचावर उपस्थित सन्माननीय माजी खासदार मारोतराव कुवासे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे विदर्भाचे प्रभारी, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव, युवा नेता कृणाल भाऊ चौधरी, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी युवक काँग्रेसचे अजयजी चिकारा, सन्माननीय आमदार अभिजित भाऊ वंजारी, रामदासजी मसराम साहेब, आमचे माजी शिक्षण मंत्री आणि सातत्यानं एक फरडे वक्ते म्हणून महाराष्ट्राला परिचित असलेले आदिवासी विभागाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष वसंतराव कुरके साहेब, शिवराजदादा मोरे, नवजोत सिंग सिंधूजी, अजय कंकलालवारजी, पंकज गुड्डेवारजी, रामभाऊ मेश्रामजी, बन्नू शनिवारेजी, रवींद्र भाऊ दरेकर, प्रकाश भाऊ विटणकर, हनुमंतजी मळावी, माधुरीताई मळावी, वामनरावजी सावसागळे, अनिल पाटील मशाकेत्री, भांडेकर, माजी आमदार भांडेकर साहेब, राजू रासेकरजी, शमशेर खान पठाणजी आणि काँग्रेस, युवक काँग्रेस, NSUIचे सर्व महिला काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व बांधवांनो, भगिनींनो आणि मित्रांनो, खर तर खुर्च्या अर्ध्या खाली झाल्या आहेत, कारण वेळ झाला. 4 वाजताचा कार्यक्रम आता 8:30 वाजत आहेत. परंतु जे उपस्थित आहेत तेवढ्याच्या भरोशावर काँग्रेसचा गडचिरोली जिल्ह्याचा आवाज बुलंद होईल आणि येणाऱ्या दिवसामध्ये काँग्रेसला या जिल्ह्यामध्ये अधिक ताकदीने उभं करता येईल. मी सर्वप्रथम विश्वजितचा अभिनंदन करतो आणि माननीय राहुल गांधींचं अभिनंदन करतो, माननीय खरगे साहेबांचं अभिनंदन करतो. एका दुर्गम जिल्ह्यातील, एका आदिवासी बहुल जिल्ह्यातील वकील झालेल्या तरुणाला अध्यक्ष पदाचा मान दिला, त्याबद्दल माझ्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. पद हे परमनंट नाही, कुरके साहेबांनी सांगितलं. मी 2008-9 मध्ये मंत्री झालो, राज्यमंत्री. आता आमच्या बरोबर नाही, ते भाजपमध्ये गेलेत, अशोकराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळामध्ये. त्यावेळेस या दोनही जिल्ह्यामध्ये 6 आमदार, खासदार, सर्व कुरके साहेब आपल्याला माहित आहे, जीवाचं रान करून जेवढं पक्षाला मजबूती करता येईल तेवढं केलं. अशोकरावांना काढलं, ते कोणता घोटाळा, तो आदर्श घोटाळा,
आता भाजपवाल्यांना भुकणे झाले, त्यांना तो आदर्श वळणारा दिसत नाही, त्यांचे डोळे फुटलेत. आता त्यामुळं त्यांना घेऊन ते आदर्श वाटत आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी होतो. अशोकराव चव्हाणांचं मुख्यमंत्री पद गेलं त्या घोटाळ्यानं आणि पृथ्वीराज बाबा चव्हाण मुख्यमंत्री झाले. तसा माझ्यावर काहीच आरोप नव्हता, काही दोष नव्हता. मी पक्ष संघटनेत माझं पक्ष वाढवण्यात कमी नव्हतो. तरी पण त्यांना वाटलं की वडेट्टीवारांच्या ऐवजी जर संजय भाऊ देवतळेंना मंत्री केलं तर फायदा होईल. त्यांनी तो निर्णय घेतला. मी 1 वर्ष दुसऱ्या टर्म मध्ये राज्यमंत्री असलेला माणूस माझं मंत्रिपद काढलं. मला अनेकांनी येऊन सल्ला दिला, तुम्ही काहीतरी बोला. हे सल्ला देणारे असतात ना, हेच फार डेंजर असतात विश्वजित. म्हणून सल्ला किती ऐकायचा, हे सल्ला स्वतःचा गल्ला भरायसाठी असतो, आपल्या भल्यासाठी नसतं. मी त्यावेळेस चूप राहिलो. म्हटलं सोनिया गांधींचा निर्णय आहे, राहुलजीचा निर्णय आहे. मी ब्र शब्द सुद्धा काढला नाही. तुम्ही माझं कुणीही समजू शकत नाही काँग्रेसचा नेता की वडेट्टीवाराने एक शब्द सुद्धा बोल. मी चूप बसलो. आणि आमचे आज नाहीत विचार येते, आमचे देवतळे साहेब त्यावेळेस ते मंत्री झाले. 4 वर्ष कॅबिनेट मंत्री झाले. और अभिजित भाऊ आणि पुरके साहेब निवडणुकीच्या तोंडावर 4 वर्ष मंत्री असलेल्या व्यक्तींनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपकडून निवडणूक लढवली. मी मंत्रिपद काढून मी आहे तिथेच आहे, पण ज्यांना मंत्रिपद दिलं 4 वर्षात ते मात्र भाजपमध्ये गेले. पण माझा सन्मान मी चूप राहिल्यामुळे, पक्षाचा निर्णय मान्य केल्यामुळे आज मी कॅबिनेट मंत्री झालो, विरोधी पक्षनेता झालो आणि आज मी विधिमंडळाचा नेता आहे. हे काँग्रेस पक्ष आणि नेते बरोबर समजतात आणि योग्य वेळी योग्य न्याय करतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून पद येतात आणि पद जात असतात. म्हणून एक शेर विश्वजितला एक होतो, जलाओ वो शमा जिसे कोई आंधी बुझा न सके. जलाओ वो शमा जिसे कोई आंधी बुझा न सके. अरे बनो ऐसा चेहरा जो कोई भी कितनी ताकत लगाए मिटा न सके वो चेहरा आप बनो. देखो, राजकारणात तरुणापणी काय मिळालं नंतर टिकतच असं नाही. आता सगळ्यांची वय, आमचं वय 60च्या वर गेलं. कुठे ना कुठेतरी प्रत्येकाला थांबावं लागतं आणि ते येतच आळव. म्हणून नवीन पिढी, नवीन राजकारणात तरुण मंडळी आली पाहिजेत. कारण काँग्रेस, मी बघानी म्हणताना आमच्या कुणाल भाऊला आणि विश्वजित भाऊंना सांगत होतो, आपल्या अभिजित भाऊंना, अरे ये ट्रेन है, ये चलती रहती है, हम पैसेंजर है, उतरेंगे तो भी फिर कोई और दूसरा चलेगा, पर ट्रेन रुकने वाली नहीं है. काँग्रेस पक्ष हाच आहे, ही ट्रेन आहे, बस आहे, आपण फक्त पॅसेंजर आहोत, चढत. तर काँग्रेस पक्षाला कोणी मिटवू शकत नाही आणि मिटवणारा अजून पैदाही झालेला. काय मध्ये म्हणे काँग्रेस मुक्त भारत, थांब ना काही दिवस, तूच मुक्त होणार आहेस. दिवस सुरू झाले. काय साला तमाशा चाललाय देशामध्ये. लाज वाटत नाही थोडीशी? विकून खाली शरम. सोशल मीडिया उघडल्यानंतर माझ्या देशाच्या पंतप्रधानाला एवढ्या शिव्या देताना मी पाहतो, मलाच लाज वाटते हो. आणि या अंधभक्ताची शरमही वाटत नाही का? मेलोडी चाकटे कुठून निघते हे यांना समजत नाहीये. वरून निघते का खालून? कुठली चॉकलेट खावी थोडी लाज नाही. आज देश उद्ध्वस्त होतोय, उद्ध्वस्त होत आहे. देश कर्जामध्ये डुबलेला आहे, कर्जबाजारी झालात.
महागाईचा मार प्रचंड पडतो आहे. डिझेल दररोज वाढतोय, पेट्रोल मध्ये दररोज वाढ होत आहे. आणि एक पत्रकार, चित्रा नावाची पत्रकार, कुणाची चित्राजी आहे ना, हे सगळे गोदी मीडिया झालाय. तुम्ही नाही रे बाबा पत्रकार, माझ्या बंधूंनो, तुम्ही नाही. हे जे चॅनलचे मालक आहेत ना, हे कोण आहे? एक चॅनल सोडला तर सर्व चॅनलचे मालक अदानी अंबानी पासून सर्व भारतीय जनता पक्षाचे चॅनल झाले आहे. कळत नाही की लोक लाईन मध्ये डिझेलसाठी आणि पेट्रोलसाठी उभे आहेत आणि चॅनलवर चर्चा कशाची सुरू आहे? तर मेलोडी चॉकलेटची सुरू आहे. अरे लाज वाटत नाही तुम्हाला? विकून खालात लाज तुम्ही. मेलोडी चॉकलेट, इतना चॉकलेट ही कैसा आहे? असं वाटतं हिच्या तोंडात 10-20 भरून टाकावे. बोलता चालू नाही पाहिजे अशा चॅनलवाल्यांचं. मेलोडी चॉकलेटची चर्चा करताय. इथे दर 2 तासामध्ये महाराष्ट्रामध्ये एक महिला नराधमाची बळी चढते. दर 6 तासामध्ये एका लहान मुलीवर बलात्कार होतोय आणि चॅनलवाले मेलोडीची चर्चा करतात. 4,60,000 महिला महाराष्ट्रामध्ये लापता आहेत. महिलांसाठी हा देश सुरक्षित नाही असं अनेक सर्वे मधून आढळून आलाय. पुण्यामधून मागच्या 1 महिन्यामध्ये 115 महिला लापता झाल्या. काय मोरे दादा कुठे येतो? युवा नेता. आणि कर्फ्यू लावलाय. कर्फ्यू पुण्यात 15 दिवस कर्फ्यू. तुम्ही हे अंधभक्त काही म्हणू देत, यांची बुद्धी गोबरखान्याची बुद्धी झाली. हा देश विकला गेला तरी यांना आनंद होईल, यांना दुःख होणार नाही. आणि देश विकण्याच्या कगारवर काय करत नाही मला. अरे इराणवरून मिळणारा तेल अमेरिका सांगतात, तो ट्रम्प यांचा आकार झालाय भाजपवाल्यांचा आणि मुख्य पंतप्रधानांचा. तो आका सांगतो देखिए तेल ईरान से लेना पड़ेगा, देखिए तेल रशिया से लेना पड़ेगा. जी हुजूर हम रशिया से ले, जी हुजूर आप बोले वहां से ले, अभी उनसे लेना नहीं, अभी कैलिफोर्निया से लो. जी आका हम कैलिफोर्निया से ले. अरे कैलिफोर्नियावरून तेल यायसाठी डिझेल पेट्रोल जे कच्चा तेल येतो ते येण्यासाठी 50 दिवस लागतात कॅलिफोर्नियावरून येण्यासाठी. आणि इराणवरून येण्यासाठी 8 दिवसात तेल पोहोचतो. 8% 8 पट ट्रान्सपोर्टिंग खर्च वाढला. किती? 8 पट. तरी पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी हुजूर करत आहेत. जी हुजूर. काऊन? एफएसटीन फाईल अदानीला वाचवण्यासाठी. राहुल गांधी सांगत आहेत हा देश उद्ध्वस्त झालेला आहे, हा देशाला विकून खालेला आहे, अदानी अंबानीने विकून काढलेला आहे. बँकामध्ये पैसे सुरक्षित राहणार नाही. बँका कंगाल होत आहेत. मागच्या 4 महिन्यामध्ये 2 वेळा 2.5 लाख कोटी रुपये रिझर्व्ह बँकेतून काढले गेले. तुर्के साहेब वाईट आहे हो. बँकेत सुद्धा आमचा पैसा सुरक्षित नाही, ही व्यवस्था निर्माण केली गेली आहे. आणि राहुल गांधीवर टीका करतायत. जे राहुल गांधी बोलले, आमच्या नेत्याने बोलले ते खरं झालेलं आहे. आणि त्यांना टीका करताय, त्यांना सांगताय राहुल गांधी तो एक बैताळ आहे, तो प्रवक्ता झाला भाजपचा. तो म्हणे राहुल गांधी पाकिस्तानचा हेर आहे. तुझ्या बापानं पाकिस्तानचे तुकडे केले होते का रे? तुझा बाप आला होता पाकिस्तानचे तुकडे करायला? याच राहुल गांधीच्या आजीनी, स्वर्गीय इंदिराजीनी पाकिस्तानचे तुकडे केले होते, पाकिस्तानचे 2 भाग केले होते. त्यावेळेस तुम्ही कुठे होता? त्यावेळेस या देशामध्ये
इंग्रजाविरुद्ध लढाई सुरू होती, त्यावेळेस हे मनुवादी इंग्रजाचे पाय चाटत होते, पाय धरून होते, या लढाईच्या विरुद्ध होते. आणि आज ते सांगताय अरे राहुल गांधी कोण है, अरे औकात नहीं है आंखों से आंख मिलाने की, वो राहुल गांधी औकात नहीं है आंखों से आंख मिलाने की, और बात करते हैं राहुल गांधी को झुकाने की. अरे तुम्हारी औकात ही नहीं उसको झुकाने. हा असा नेता आहे जगमान्य, जगात कुठेही गेला तरी यांचं हसं होत नाही. हसं कुणाचं होत आहे, कुणालाही भेटला हसणंच, हसण्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. आणि भाषण, बहनों भाइयों, डीजल के दाम कांग्रेस ने कहा था कम हुए क्या, असं करत पाहिलं भाषण तुम्ही. ऐसा हुआ है, आता काय झालं है, ऐसा हुआ है. कितने हो गए पेट्रोल के दाम, ऐसे हुए क्या, ऐसे आता है असे झाले. बॉम्बला ना तुम्ही मेल्या तरी तुम्हाला कोणी काही विचारणार नाही, अशी परिस्थिती आली. 25% खत फक्त मिळतील. डिझेल पेट्रोल 15 ते 20 दिवसामध्ये 140 ते 45 रुपयावर येईल. लिहून ठेवा, लिहून ठेवा, कोऱ्या कागदावर लिहून ठेवा. शेती करणं महाग होईल, शेती उद्ध्वस्त होईल. आणि इकडे लोखंड आहे, खिशात नाही पैसा तर लोखंड खाणार आहात तुम्ही. काय खाणार, शेतीत पिकणार नाही दाणा. आणि हे कारखाने उभे होतील, कारखान्यातून तुमचं पोट भरणार आहे. हा मातीशी माल राखणारा माझा बळीराजा, या विश्व दारिद्र्य असलेल्या पर कॅपिटा इन्कम देशातील 40 जिल्ह्यामध्ये कमी असलेला, देशातील 40 जिल्ह्यामध्ये जे पर कॅपिटा इन्कम कमी आहे त्या जिल्ह्यापैकी एक असलेला माझा जिल्हा, या माणसाने शेती कधी विकली नाही. एक वेळ उपाशी राहिला पण शेतीला मात्र विकू दिला नाही. त्या शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू आहे. इथे कोणीतरी सांगितलं अरे नॅशनल हायवे साठी शेती घेताय, त्याला 4 पट मोबदला, 4 पट. आणि इथे जे भाव आहे ते 20,000च्या पलीकडे, 20 लाखाच्या पलीकडे एकराला मिळणार नाही, 15 लाख रुपये मिळणार नाही. हायवे साठी, शेतीला, समृद्धीसाठी, नॅशनल हायवे साठी 1-1 कोटी रुपयानं जमिनी घेतल्या. कारण जे जमिनी घेणार होते, शेतकऱ्याच्या जाणार होत्या, त्या सर्व जमिनीचा पहिलेच अलाइनमेंट झालेला होता. यांच्या कच्च्या बच्चांनी भाजपच्या त्या जमिनी पहिलेच घेऊन ठेवल्या होत्या. शेतकऱ्याला लुबाडून, फसवून, आणि त्या जमिनीचे पैसे करोडो रुपये या लोकांनी घेतले. आमच्या लोकांनी काय पाप केलं. जर तुम्हाला जमीन घ्यायच्या, उद्योग उभे करायचे आहेत तर आम्ही त्याला समर्थन देऊ, पण आमच्या जमिनीला किमान नॅशनल हायवे प्रमाणे 1 कोटी रुपये एकर मिळाला तर आम्ही जमीन देऊ. आणि आम्ही गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंचनाची जमीन घेऊ, गोशी खुर्द पाण्याखालची जमीन घेऊ. पण यांना उद्ध्वस्त करून इथे उद्योग येत असतील. आमच्या विश्वजितने सांगितलं नक्षल मुक्त झाला, आता शेतकरी मुक्त करणार. ही परिस्थिती या जिल्ह्यामध्ये निर्माण करू नका. आणि त्यासाठी विश्वजित आपल्याला लढावं लागेल, आपल्याला फाईट करावं लागेल. तुमच्या सोबत मी आहे, पूर्ण ताकदीनिशी फाईट करू. ज्या वयात योग काँग्रेसचं पद मिळालं आहे, मला पूर्ण विश्वास आहे शिवराज हा तुझा साथीदार एक दिवस विधिमंडळात आणि पार्लमेंट मध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी तुला देतोय. त्यामध्ये आता भाषण करताना मला त्याच्या भाषणातील डेप्थ दिसली, ती खोली दिसली, तो स्पर्श दिसला, तो जिव्हाळा दिसला, ती आपुलकी दिसली, तो प्रेम दिसला. ते प्रेम, आपुलकी त्याच्या विचारातून बघत असताना हा माणूस, हा तरुण, कारण इथे डिलिमिटेशन काही होत नाही.
ते चॉकलेट होतं महिलांना 50% आरक्षण मंजूर केलं कधी 22 मध्ये, देऊ कधी म्हणे 29 मध्ये. म्हणजे लग्न लावायचं कधी आणि बारशाले बोलवायचं कधी. वारे शहाणे हो, तुम्ही शहाणे आहे. हे असे शहाणे आहेत, कारण देण्याची नियत नाही बहिणींनो. द्यायचं असतं तर मागच्या ज्या अधिवेशनामध्ये जेवढी संख्या आहे आता पार्लमेंटची, जेवढी संख्या आहे विधानसभेची, त्यावरच 50% काँग्रेस तयार होती महिलांसाठी आरक्षण द्या म्हणून. पण त्या बिल त्या पद्धतीचं आणलं नाही आणि डिलिमिटेशनच्या नावाखाली मतदारसंघ तोडफोड करून सत्ता प्रस्थापित करण्यासाठी महिलांच्या पदराच्या आड लपवून डाव साधण्याचं काम होतं यांचं. हे डाव साधण्याचं काम होतं आणि म्हणून काँग्रेसच्या हिमतीमुळं, राहुल गांधीच्या लढाईमुळं आज महिलांना त्यापासून आज त्यांच्या हिमतीमुळे हे बिल वापस घ्यावं लागलं. नाहीतर महिलांची फसवणूक करण्याचं काम, महिलांच्या आरक्षणाचा मुद्दाच नव्हता, विषयच नव्हता, डिलिमिटेशनचा विषय होता. इथे मूर्ख बनवण्याचं काम झालं. आणि यासाठी मी आपल्याला सांगतोय, कोणी म्हणे ओबीसीचं नुकसान झालं. अरे मी आहे ना ओबीसी लढाईसाठी. ओबीसीचं काय हालत चालले. अरे हे काय देवेंद्र फडणवीसचं सरकार ओबीसीचं आहे का? याचं डीएनए ओबीसी आहे. अरे 3% लोकांचं सरकार आहे. तुम्ही जरा समजून घ्या. काल परवा फतवा काढला, GR काढला. काय GR आहे? कॅटेगरीच्या लोकांना ओपन मध्ये आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये 85-90% लोकांना 50% आरक्षण आणि 10% लोकांना 50% आरक्षण. 10% ओपनच्या लोकांना 50% आरक्षण. SC ST OBC ना 85-90% असून 50% आरक्षण. फसवणूक होत आहे. एक पोरग तुमचं नोकरी दिसणार नाही, एका पोराला नोकरी मिळणार नाही. नोकऱ्या तर तशाच संपवल्यात नालायकांनी. खाजगीकरण करून, कंत्राटीकरण करून तुमच्या हक्कावर गदा आणली आहे. आणि तरी हे सांगतात की आम्ही, अरे तुमच्या देशाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं, बहनों भाइयों, ओबीसी की स्वतंत्र जनगणना की जाएगी. कुठं आहे दिसताय? तुमचा स्वतंत्र कालम आता जनगणनेमध्ये ओबीसीचा आहे का? अरे तुम्ही काय झोपले आहात का? तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचं काम चाललंय. देव आणि धर्माच्या नावाखाली तुम्हाला बर्बाद करण्याचं काम झालं. कोण उद्ध्वस्त होता या जिल्ह्यामध्ये? तुम्ही होता. कारण हे नाव मुसलमानांचं घेतात, हिंदू मुसलमान म्हणून ढाणं लावतात. हे रामाच्या, महागाई वाढली, बर्बाद कोण होत आहे? आणि हे सांगतायत सकल हिंदू संमेलन. म्हणजे महागाई वाढवा, डिझेल पेट्रोलचे दर वाढवा, देशाला कर्जबाजारी करा, डॉलरची किंमत वाढली, रुपयाची किंमत घसरली. काय काय होता या देशात? अरे बर्बाद झाल्यात तुम्ही, बर्बाद. पुढच्या काळामध्ये जेवढे पैसे असतील ना तेवढे पैसे शिल्लक ठेवा, खर्च करू नका. लॉकडाऊनच्या पेक्षा भयानक परिस्थिती पुढच्या 3-4 महिन्यामध्ये या देशामध्ये येणार. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.